तर मी अलाव केलं तर नाव यू कुड सी दी मेसेज बीन चेंज टू डिनोमॅट सिस्टम 5 रेडी. ओके, तर आता याच्यामध्ये सर्व रेडी झाल्यानंतर हा आता जो मॉड्यूल आहे हा स्टँड अलोन मोडवरती तुम्ही आता यूज करणार. तर स्टँड अलोन मोडमध्ये काय होतं, थ्रू दिस कंट्रोल पॅनल इटसेल्फ तुम्ही एक ॲप्लिकेशन मेथड सेट करणार आणि मग त्या ॲप्लिकेशन मेथडप्रमाणे तुमच्या स्टेशनरी फेजवरती जे आहे बँड्स अप्लाय होतील. मग ते सॅम्पल्स किती पण असो आणि मग त्याचे किती पण बँड्स वगैरे तुम्हाला लागेल ते तुम्ही ॲडजस्ट करून आणि सेट करून तुम्ही अप्लाय करू शकता. 4 to 6 बारच्या मध्ये. सपोज आता ही तुमची 10x10 ची साईज ऑफ प्लेट तुम्ही यूज करता ते फॉर युअर अनालिसिस. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जो सिल्वर लाईन दिसते ही तुम्हाला ॲज युअर लाईन ऑफ ॲप्लिकेशन यूज करायचे, म्हणजे ही तुमची रेफरन्स लाईन असणार. ह्याच्यावरतीच जी आहे तुम्हाला तुमचे सॅम्पल्स अप्लाय करायचे. सो ऑपोजिट साईड वुड बी युअर सॉल्व्हेंट फ्रंट. तर या प्लेटला सर्वात अगोदर तर तुमच्या ॲनालिसिसच्या सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही ह्याच्यावरती सॉल्व्हेंट फ्रंट मार्क करणार युजिंग अ पेन्सिल आणि मग एम आणि डेट ऑफ ॲनालिसिस शॉर्टमध्ये तुम्ही लिहिणार जस्ट फॉर ट्रॅक. आणि मग नंतर ही जो प्लेट आहे ती तुम्ही या स्टेजवरती लोड करणार. कसं मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात अगोदर हा जो पहिला जो लॉक आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची जो प्लेट आहे ही सपोज याच्यावरती सॉल्व्हेंट फ्रंट इथे राईट हँड साईडला माझ्याकडे. मग तुमची जी प्लेट आहे टू दी इनर मोस्ट कॉर्नर ऑफ दिस स्टेज हॅज टू बी प्लेस्ड असं. त्याच्यानंतर तुम्हाला हा पहिला लॉक घ्यायचा आहे. प्लेस इट ओव्हर युअर प्लेट. त्याच्यानंतर हा सेकंड लॉक. दरवेळी चेक करा की तुमची प्लेट नीट क्लॅम्प होत आहे की नाही. आणि लास्टला तुम्हाला हा लिव्हर खेचून या स्टेजला वरती लॉक करते ते आणि युअर प्लेट गेट्स क्लॅम्प्ड ओव्हर हिअर. आता जेव्हा पण स्टेज मूव्ह होणार ड्युरिंग ॲप्लिकेशन तर तुमची प्लेट हलणार नाही आणि तुमचे बँड्स जे आहे ते प्रॉपरली अप्लाय होणार. नेक्स्ट, आता तुम्ही तुमची प्लेट ठेवली. प्लेट ठेवल्यानंतर दिस इज दी सिरिंज युजिंग विच युअर सॅम्पल्स वुड बी अप्लाइड. तर या सिरिंजला, ही सिरिंज खूप डेलिकेट असते, प्लीज हँडल विथ केअर. आणि नॉट ओनली हँडल इट विथ केअर बट ऑल्सो टेक केअर ऑफ इट. कारण ह्याला म्हणजे तुम्ही यूज आणि क्लीन नीट करा. कारण एव्हरी टाइम बिफोर यूज आणि इन बिटवीन युअर यूज तुम्हाला क्लीन करायची असते ही सिरिंज. तर बिफोर यूज तुम्हाला 5 वेळा रिन्स करायची आहे ही. तर त्याच्यासाठी तुमचा जो पण डायल्युएंट असणार त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सिरिंजमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर बबल आलं तर चालतं. रिन्सिंगच्या वेळी बबल आलं तर काय प्रॉब्लेम नाही. पण मग जेव्हा तुम्ही सॅम्पल याच्यामध्ये लोड करता ते फॉर ॲप्लिकेशन तेव्हा तुमचा जो सिरिंज आहे या कॉलममध्ये कुठेच बबल असायला नाही पाहिजे. आला तर ते कसं पॅकिंग करून आला तर तो कसा काढायचा मी तुम्हाला दाखवतो. टिश्यू असणार. तर आता ही फ्रेश नीडल आहे. मी एक न्यू अनालिसिस स्टार्ट करण्याच्या अगोदर याला मी क्लीन करणार. तर एक 2 ते 3 वेळा थरली ह्याला रिन्स करायचं आहे विथ द डायल्युएंट. आता सपोज मी सॅम्पल घेतोय त्याच्यातनं, तर थोड्याशा क्वांटिटीमध्ये सॅम्पल घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथे ॲज युजल तुमचा कन्सेंट की बबल आला की कसं त्याला काढायचं आहे. जेंटली तुम्हाला एका हाताने तुमची सिरिंजला पकडायची आहे आणि टॅप करायचं आहे. आणि मग तो तसा बबल वरती जाणार. वरती गेल्यानंतर
हा जो प्लंजर आहे त्याच्याने तो बबल बाहेर काढायचा आहे. बाहेर काढायच्या वेळी अजून लिक्विड किंवा सॅम्पल किंवा सॉल्व्हेंट जो पण तुमच्या सिरिंजमध्ये असणार तो सुद्धा तुम्हाला डिस्पेन्स करायचा आहे, कारण तो जो बबल आहे तो इथे निडलमध्येच असू शकतो. मग परत चेक कसं करायचं, इन्व्हर्ट करून. इन्व्हर्ट केल्यानंतर परत जर तो बबल वरती नाही आला म्हणजे नाव युअर सिरिंज इज फ्री ऑफ एअर बबल. ओके. मग ही सिरिंज लोड कशी करायची आहे तुम्हाला, हा टरेट आहे, ठीक आहे. बिफोर लोडिंग युअर सिरिंज ती जो हाईट आहे तुमची ऍप्लिकेशन हाईट ती तुम्हाला चेक करायची आहे. तर मी याला 0.8 वरती परत सेट करतो. ही सेंटीमीटर स्केलची ग्रॅज्युएशन्स आहे ह्याच्यावरती. तर आता सिरिंज सुद्धा रेडी आहे माझी. तर हा जो पहिला जो प्लंजर दिसतोय ह्याला मी लेफ्ट साईडला पुश करतो आणि ही जो सिरिंज आहे ही थ्रू दीज होल्स मी याच्यामध्ये इन्सर्ट करतोय. द फर्स्ट होल एकदम केअरफुली स्लोली सिरिंज तुम्हाला जी आहे इन्सर्ट करायची. आता इथे जेव्हा तुम्ही सिरिंज इन्सर्ट करता ते तुमची जो निडल आहे या नॅरो पार्टमध्ये एंटर केली आहे. आता तर ह्या पार्टमध्ये बी व्हेरी डेलिकेट अँड बी व्हेरी जेंटल, क्योंकि डोंट ट्राय टू पुश युअर निडल थ्रू, कारण जो निडल आहे ती डॅमेज होऊ शकते, बेंड होऊ शकते. सो स्लोली पुश करून तुम्हाला तुमची निडल जो आहे ह्याच्यामध्ये प्लेस करायची. प्लेस केल्यानंतर फायनली तुम्ही असं रोटेट करून बघा इफ इट इज गोइंग मोर इनसाइड ऑर नॉट. ठीक आहे. तसं केल्यानंतर मेथड वगैरे तुम्ही सेट केल्यानंतर फक्त तुम्हाला एंटर प्रेस करायचं आहे. एंटर प्रेस केल्यानंतर तुमचा जो सॅम्पल आहे दॅट वुड बी अप्लाइड ऑन टू युअर स्टेशनरी फेस. आणि मग नंतर जसा तुमचा एक सॅम्पल अप्लाय झाला दुसऱ्या सॅम्पलची आता अप्लाय होणार आहे, मग तो तुम्हाला बोलणार की दुसरा सॅम्पल तुम्हाला घ्यायचा आणि किती व्हॉल्यूममध्ये घ्यायचा आहे. दोज थिंग्स वुड ऑल्सो बी स्पेसिफाईड ऑन टू दिस पॅनल. मग त्या व्हॉल्यूमपेक्षा थोडंसं व्हॉल्यूम जास्त घ्या कारण तुम्हाला एअर बबल सुद्धा डिस्पेन्स करायचा आहे. मग बिफोर टेकिंग दॅट सॅम्पल ऑल्सो रिन्स करा तुमची जो सिरिंज आहे प्रॉपरली आणि मग एअर बबल वगैरे क्लिअर करून तुमची सिरिंज परत त्याच्यामध्ये प्लेस करायची आहे. अगेन आता तुमचे दोन्ही पण सॅम्पल्स किंवा जेवढे पण सॅम्पल्स आहेत ते सर्व अप्लाय करून झाल्यानंतर सेम वे तुम्हाला हा प्लंजर सगळ्यात अगोदर लेफ्ट हँडने बाजूला करायचा आहे आणि मग स्लोली तुमची जो सिरिंज आहे ती काढायची आहे. काढल्यानंतर तुमची सिरिंज कम्प्लिटली एम्प्टी नसते, त्याच्यामध्ये थोडंसं सॅम्पल राहिलेलं असतं. दॅट यू नीड टू डिस्कार्ड इन टू युअर वेस्ट अँड देन क्लीन इट, रिन्स इट अँड देन जो पण सॅम्पल आहे नेक्स्ट तो ते फिल करून तुमच्या सिरिंजमध्ये अप्लाय करा किंवा नीट थरली रिन्स करून या ही जो केस आहे या केसमध्ये ठेवून द्या. अँड अगेन जो तुम्ही एक्सेस व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल जो तुम्ही घेताल दॅट वुड बी डिस्पेन्स्ड आउट ॲट दिस प्लेस ओनली. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, जी एक वेस्ट प्लेट आहे ज्याच्यावरती वेस्ट अनालिसिस झालेलं आहे तुमच्या अगोदर विच इज नो लॉंगर ऑफ युअर यूज, ती प्लेट जो आहे तुम्ही ह्या निडल खालती ठेवा. त्याच्यावरती जेवढं पण वेस्ट असणार तो डिस्पेन्स करणार. नाहीतर मग इन्स्ट्रुमेंट डजंट नो इफ देर इज एनिथिंग बिलो दी निडल ऑर नॉट. इथे सर्व सॅम्पल तो आहे तो डिस्पेन्स करणार आणि हे जो सरफेस आहे ती स्पॉइल होऊ शकते. ओके. नेक्स्ट अबाउट दी इन्स्ट्रुमेंट आणि केअर जी तुम्हाला घ्यायची आहे. प्रेशर हमेशा चेक करा. जो गॅस किंवा नायट्रोजन प्रेशर आहे तो 2 to 4 बार्सच्या मध्ये असायला पाहिजे. आणि मग नंतर त्याच्यानंतर मग तुमचं सॅम्पल जे असणार मोस्टली ते तुम्हाला एक प्रॉपर आणि क्लिअर फिल्ट्रेट यूज करायचं आहे आणि मग फक्त क्लिअर सोल्युशन यूज करायचे ज्याच्यामध्ये फिल्ट्रेट काय बोलतात पार्टिक्युलेट्स वगैरे काही नसणार आणि तेच तुम्हाला यूज करायचे फॉर ॲप्लिकेशन. आणि रिन्सिंग आणि क्लिनिंग जो आहे सिरिंजची ती सुद्धा नीट करा, कारण इफ यू डोंट वाईप क्लिनिंगच्या वेळी मी तुम्हाला सांगू असं एअरमध्येच थोडं जो आहे सोल्युशन जो आहे डिस्पेन्स करतात आणि सोल्युशन जो आहे ते परत निडलवरनं खालती येतं.
अगेन दॅट सोल्युशन ऑल्सो नीड्स टू बी क्लीन्ड, क्योंकि ते जो सोल्युशन असतं ते इथे येऊन डेपॉझिट होतं आणि इथे क्रिस्टलाइज सुद्धा होतं, ज्याच्याने तुमची सिरिंज स्पॉइल होऊ शकते. तो अगेन क्लीन युअर नीडल प्रॉपरली अँड ऑल्सो हँडल दिस प्रॉपरली. हे असं जास्त जोरात वगैरे खेचू नका, ते बाहेर येऊ शकतं त्याचं प्लंजर ऑल टुगेदर. आणि पाडू वगैरे सुद्धा नका, खूप सांभाळून यूज करा. त्याची प्राइस सांगा. This costs around 45,000 to 30,000 rupees. हो. So, जो कोणी पाडेल त्याची त्यानं भरून द्यायचं. जर तुमच्या हातातनं खाली पडली तर फुटणार. ग्लास मॅडम काचेची आपण सेमच यूज करू शकतो सॅम्पलसाठी आणि स्टँडर्डसाठी सिरिंज. चेंज करू शकता म्हणजे नाही सेमच सिरिंज आपण यूज रेंज करणार. करून घ्या मध्ये इंटरमिडिएटली रेंज करून तुम्ही यूज करू शकता. काय बोलतात रेंजिंगच्या वेळी. हो, सॅम्पल घ्यायच्या वेळी तुम्हाला सांगणार की तुम्हाला किती सॅम्पल किंवा स्टँडर्ड घ्यायचं आहे. हो हो, त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. स्क्रीनवरती येणार किती घ्यायचं की तुम्ही व्हॉल्यूम डिफाईन करता ना, की तुम्हाला ईच बँडवरती किती व्हॉल्यूम तुम्ही अप्लाय करणार आहे, मग त्याप्रमाणे तुम्हाला सांगणार की किती व्हॉल्यूम लागणार आहे सिरिंजमध्ये. हो, आपण कमांड देणार मग. ह्याच्यामध्ये आता करंटली हे काय बोलतात स्टँड अलोन वरती आहे. ह्याची एक रिले सेट असते. हे सॉफ्टवेअर थ्रू नाही चालत, पण मग देर इज सॉफ्टवेअर विजन कॅट सॉफ्टवेअर जे मी सांगितलं त्याच्याने इथे म्हणजे तुम्हाला कंट्रोल पॅनल वरती करायची काहीच गरज नसते. थ्रू दी सॉफ्टवेअर तुम्हाला फक्त इथे सॅम्पल लोड करायचे सिरिंज मध्ये आणि मग ते जसंच तसं अप्लाय करणार. हो, अँड आफ्टर ॲप्लिकेशन आता तुम्ही हे जो स्टेशनरी फेज आहे ही काय बोलतात आपलं थोडा वेळ बाहेर ठेवणार आणि मग टिल देन तुम्ही तुमचा मोबाईल फेस प्रिपेअर करणार. मोबाईल फेस प्रिपेअर केल्यानंतर तुम्ही हे असे चेंबर्स यूज करतात बीकर टाइप्स फॉर डेव्हलपमेंट आहे ना. मग ठीक आहे, मग या चेंबर्समध्ये तुम्ही तुमचे मोबाईल फेस वगैरे प्रिपेअर करता आणि मोबाईल फेस वगैरे प्रिपेअर करून याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्लेट्स डिप करतात फॉर डेव्हलपमेंट. ओके, मग आफ्टर डेव्हलपमेंट तुम्ही तुमचा डेव्हलपमेंट पॅटर्न आणि कॉन्स्टिट्युएंट्स फ्रॉम युअर सॅम्पल चेक करण्यासाठी तुम्ही ह्या मॉड्यूलकडे येतात. हे एक व्हिज्युअलायझेशन मॉड्यूल आहे. ह्याच्यामध्ये 2 इल्युमिनेशन्स आहे, 254 UV लाईट आणि 366 फ्लोरोसेंट लाईट. मग ह्या 2 इल्युमिनेशन्स खाली तुम्ही तुमचे जो सॅम्पल एक्सप्रेशन आहे तो तुम्ही चेक करू शकता. ओके, अबाउट दिस इन्स्ट्रुमेंट, ह्याच्यामध्ये जो दोन्ही लाईट्स आहेत ते अगेन आर कार्सिनोजेनिक UV लाईट्स आहेत दोन्ही पण. हे जो डोर ओपन असताना याच्यामध्ये प्लेट्स काढा, घालू नका अँड यूज इट कॉशियसली. आणि हो आणि बेस्ट पार्ट काय की जशी तुमची प्लेट साईज असते त्या साईजचा चेंबर आहे, मग त्याचं जो सॅच्युरेशन वगैरे जो असतं ते इफेक्टिव्हली होतं आणि जो तुमचं डेव्हलपमेंट होते ती इव्हननेस असते प्रॉपरली. म्हणजे असं कुठनं वरती कुठे खालती वगैरे तसं नाही होत त्याच्यामध्ये. बिकर शेपपेक्षा ही कधी पण इफेक्टिव्ह आहे. ऑल्सो ह्याच्यामध्ये सॅच्युरेशन कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवतो ड्युरिंग डेमो आणि इफेक्टिव्हली कसं करतात नॉर्मली सॅच्युरेशन ते तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं करतात थिअरॉटिकली तुम्हाला एक ब्रीफ देतो. तुम्ही जो तुमचा मोबाईल फेस आहे ना ह्याच्यामध्ये सॅच्युरेशन साठी पोर करतात. कसं, ह्या TTC चेंबरमध्ये तुम्ही बघता 2 ट्राफ्स आहेत, हेन्स इट इज नोन एज ट्विन ट्राफ्ट चेंबर. तर ह्या 2 ट्राफ्ट पैकी एका ट्राफ्ट मध्ये ना तुम्ही एक पेपर इन्सर्ट करतात, दॅट कुड बी युअर वॉटमॅन पेपर 41. ओके, आणि ह्या साईजचा पेपर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकता आणि त्याच्यावरती तुम्ही तुमची मोबाईल फेस पोर करतात. मोबाईल फेस जेव्हा तुम्ही पोर करता ना तर पेपरची प्रॉपर्टी काय असते की इट कंटिन्युअसली अब्झॉर्ब्स लिक्विड इनटू इट है ना. आणि जो मोबाईल फेस आपण यूज करतो मोस्टली त्याच्यामध्ये वोलेटाईल कॉम्पोनेंट्सच असतात. वोलेटाईल कॉम्पोनेंट्सची काय प्रॉपर्टी असते की दे कंटिन्युअसली गेट कन्वर्टेड इनटू देअर वेपर्स.
तर हा जो पेपर काय करतो माहितीये काय, कंटिन्युअसली खालनं जे आहे तुमचं लिक्विड फॉर्म ऑफ मोबाईल फेस अब्झॉर्ब करून that combination of those solvents travels onto your paper आणि सायमल्टेनियसली पेपरच्या एका सर्टन हाईट वरती पोहोचल्यानंतर लिक्विड स्टेट ऑफ युअर मोबाईल फेस इज कन्वर्टेड इन टू दी वेपर्स आणि त्या वेपर्सने तुमचा जो चेंबर आहे तो सॅच्युरेट होत राहतो, ज्याच्याने तुमची जो ह्युमिडिटी असते, एअर असते आणि बाकी जो डिस्टर्बन्सेस असतात that would cause uneveness of your development किंवा बाकी काय, those are being tackled off. ठीक आहे. आणि मग हा जो दुसरा ट्रफ असतो, आफ्टर 20 मिनिट्स ऑफ चेंबर सॅच्युरेशन दुसऱ्या ट्रफ मध्ये तुम्ही तुमची प्लेट टाकतात फॉर डेव्हलपमेंट.